नमस्कार, मी गौरव मुठे. लोकसत्ता लाईव्हमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत हर्षद पटवर्धन सर. त्यांची ओळख करून द्यायची तर ते युनियन म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी आहेत. पण या मुख्य गुंतवणूक अधिकारी असण्याबरोबरच ते या विषयातील तज्ज्ञ आहेत. या क्षेत्रातला त्यांचा 30 वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे या विषयातला एक मराठी माणूस एवढा उच्च पातळीवर पोहोचलेला असताना आपण एक तज्ज्ञ म्हणूनच त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि म्युच्युअल फंडाबाबत विविध प्रश्नांची आज त्यांच्याकडून उत्तर घेणार आहोत. सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे. नमस्कार गौरव, थँक्यू मला तुमच्या चॅनलवर बोलवण्यासाठी. सर सगळ्यात सुरुवातीचा प्रश्न असा आहे की म्युच्युअल फंड म्हणून जेव्हा आपण बघतो म्हणजे एक गुंतवणूकदार म्हणून बघतो तर आम्हाला अशी एक क्युरिओसिटी असते की या ज्या वेगवेगळ्या योजना असतात या कशा तयार केल्या जातात, त्यामागे कसा रिसर्च असतो आणि लोकांचा काय विचार करून या योजना म्युच्युअल फंडांकडून बनवल्या जातात. खूप चांगला प्रश्न विचारलात, कारण बरेच लोक तुमच्या ऑडियन्समधले बघत असतील की NFOs न्यू फंड ऑफर्स म्युच्युअल फंडांकडनं येत असतात. तर मी तुम्हाला आमच्या कंपनीबद्दल सांगू शकतो की आम्ही कसा विचार करतो. जनरली आमचा विचार असा असतो की ज्या प्रकारचं मार्केट एन्व्हायरमेंट आहे किंवा इकॉनॉमीमध्ये जे काही चाललंय त्यानुसार ज्याला आपण इंग्लिशमध्ये टॉपिकल म्हणतो की त्या काळासाठी अनुरूप असा कोणता फंड आत्ता जो आमच्याकडे आत्ता नाही आहे तो आणता येईल असं मी तुम्हाला उदाहरण देऊन एक सांगतो. तुम्हाला गेल्या वर्षी ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या काळामध्ये खूप ग्लोबल इव्हेंट्स होत होते. जागतिक पातळीवर बऱ्याच गोष्टी होत होत्या. अमेरिकन इलेक्शनचं कॅम्पेनिंग जोरात चालू होतं आणि त्यामुळे एक अनिश्चितता होती की काय होणार, डोनाल्ड ट्रम्प जर प्रेसिडेंट झाले तर. त्याचबरोबर चीनमध्ये खूप महत्त्वाच्या डेव्हलपमेंट्स होत होते की तिकडे पॉलिसी मेकर्स खूप मोठा निर्णय घेत होते तिकडच्या प्रॉपर्टी सेक्टरबद्दल आणि त्यामुळे खूप अनिश्चिततेचं वातावरण होतं. तर त्यावेळेला आम्ही म्हणजे हे सगळं आम्हाला माहिती होतं. आम्ही आमच्या जे डिस्ट्रीब्युशन पार्टनर्स आहेत की जे आमचे फंड्स विकतात त्यांच्याकडनं पण फीडबॅक घेतला की काय आत्ता क्लायंटची मनोभूमिका आत्ता काय आहे. तर अनसर्टन्टी होती. तर त्यावेळेला आम्ही रिसर्च करून एक मल्टी ॲसेट फंड हा आम्ही गेल्या सप्टेंबरमध्ये लॉन्च केला. तो कशासाठी केला की नॉर्मल आमचे जे फंड्स आहेत ते इक्विटी ओरिएंटेड फंड्स असतात, वेगळे लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप. मल्टी ॲसेट फंड त्याची खासियत अशी आहे की त्याच्यामध्ये वेगळे ॲसेट क्लासेस असतात एकत्र, डायव्हर्सिफाईड, की ज्याच्यामध्ये इक्विटी आहेत, त्याच्यानंतर फिक्स्ड इन्कम, डेट आपण ज्याला म्हणतो. पण त्याच्याचबरोबर थर्ड खूप महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये प्रेशस मेटल्स, की मेनली गोल्ड, सोनं आणि चांदी. तर आम्ही त्याचा जो ॲनालिसिस केला त्याच्यामध्ये हे क्लिअरली येत होतं की जेव्हा एन्व्हायरमेंट बाहेरचं अनसर्टन असतं त्यावेळेला खूप इम्पॉर्टंट आहे की डायव्हर्सिफाईड एक सोल्युशन आपण आपल्या पोटेन्शियल इन्व्हेस्टर्ससाठी घेऊन या. तर हे एक आहे. दुसरं एक पटकन उदाहरण देतो. 2 वर्षापूर्वी आम्ही हा फंड लॉन्च केला होता. त्याच्या वेळेला मार्केट एन्व्हायरमेंट वगैरे नव्हतं, पण आम्हाला एक खूप चांगली आयडिया आली होती की त्या फंडचं नाव इनोव्हेशन अँड अपॉर्च्युनिटीज फंड असं आहे की खूप हाय ग्रोथ कंपनीज आणि ज्याच्यामध्ये काही नाविन्य आहे त्यांच्या बिझनेसमध्ये वेगळ्या प्रकारे आम्ही 6 प्रकारे ते क्लासिफाय केलं होतं. तर तो एक फंड आमच्या दृष्टीनं आमच्या पोटेन्शियल क्लायंटसाठी खूप प्रॉफिटेबल होईल लॉंग टर्ममध्ये, 3 to 5 years. तर ही कल्पना आम्हाला मार्केटकडनं मिळाली नव्हती. ही आमची इंटरनल कल्पना होती. आम्ही त्याचं खूप बॅक टेस्टिंग केलं आणि मग तो फंड आम्ही लॉन्च केला. तर अशा दोन्ही प्रकारे फंड लॉन्च होऊ शकतात. पण आमच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं असं आहे की तो फंड ॲप्रोप्रिएट असला पाहिजे आणि आम्ही हे सांगतो की हा फंड कोणासाठी योग्य आहे. एखादा फंड आणला तो सर्वांसाठीच योग्य असेल असं नाही. तर ते आम्ही खूप इम्पॉर्टंट हायलाईट करतो. सर आत्ताच तुम्ही डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाचा उल्लेख केला, इव्हन चीनचा पण उल्लेख केला. तर या सगळ्या गोष्टींचा सध्या कसा परिणाम होतोय, म्हणजे की एखादं धोरण तुम्ही कसं ठरवतात, कारण की अतिरिक्त कर त्यांनी लादला आहे किंवा अजून लादू शकतायत, इतर देशांवरती पण त्याचा परिणाम होतोय. तर याच्यामुळे तुमच्या गुंतवणूक धोरणांमध्ये काही बदल होतात का? नक्कीच. म्हणजे आम्ही जेव्हा इन्व्हेस्ट करतो त्यावेळेला अल्टिमेटली
पोर्टफोलिओमध्ये आम्ही स्टॉक्स घेतो. बरोबर. त्याला बॉटम अप अनालिसिस म्हणतात. पण त्याच्याबरोबर कोणत्याही कोणतीही इन्व्हेस्टमेंट करताना हे खूप इम्पॉर्टंट आहे की बाकी इकॉनॉमीमध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये काय बदल होत आहेत. ते इंटरनल असतील, भारतामधले असतील, पण अल्टिमेटली ग्लोबल इकॉनॉमीमध्ये चीनमध्ये काय होतं किंवा अमेरिकेत काय होतं त्याचा परिणाम भारतातल्या धोरणांवर पण होतो. त्यामुळे जरी आम्ही स्टॉक्स अल्टिमेटली घेत असलो पोर्टफोलिओमध्ये, तरी ओव्हरऑल कंटेक्स्ट खूप इम्पॉर्टंट असतो. बऱ्याच वेळा अशा ज्या डेव्हलपमेंट्स होतात, तुम्ही 2-3 उदाहरणं दिली. जनरली कसं असतं की काही इंडस्ट्रीजना त्याचा फायदा होतो, काही ना त्यांचा तोटा होतो. त्यामुळे डायरेक्ट त्याचा कोरिलेशन असा आहे की ज्या टॅरिफ तुम्ही म्हणालात की त्याच्यामुळे काही काही इंडस्ट्रीजना फायदा होऊ शकेल, काहींना तोटा होऊ शकेल. तर आमच्या पोर्टफोलिओमध्ये त्याप्रमाणे आम्ही चेंजेस नेहमी करत असतो आणि ही प्रोसेसही कंटिन्यूज आहे. ती म्हणजे आपण गेल्या लास्ट इयरबद्दल म्हटलं की अनसर्टनिटी खूपच जास्ती होती. बरोबर. आता गेल्या 6 महिन्यात तुम्ही बघितलं तर ते जे बरेच काही इश्यूज होते, त्यातले काही इश्यूज हे मागे पडलेले आहेत आता. जे मध्य पूर्वेतलं युद्ध होतं, हो. ते होऊन गेलेलं आहे. त्यावेळेला अशी भीती होती की ऑइल प्राईस वाढल्या तर हे ओव्हरऑल भारताच्या दृष्टीने चांगलं नाही आहे. त्याच्यामुळे इन्फ्लेशन वाढू शकतं. तर ज्या काही गोष्टी मागे जातात. पण एकंदर तुम्ही डे टू डे म्हणालात ना, तर आम्हाला या सगळ्या गोष्टींचा नक्कीच म्हणजे आम्हाला नजर ठेवायला लागते काय होतं. जसं आपण आता म्हटलं की अस्थिरता खूप बाजारात आहे. त्यामुळे आपण बघितलं की सोन्याचे भाव 1 लाखांपुढे गेलेले आहेत. चांदीचा पण 1,12,000च्या पुढे प्रति किलो चांदी गेलेली आहे. तर गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडाबरोबरच सिल्व्हर ETF असो, गोल्ड ETF असो, अशा काही माध्यमांकडे वळलं पाहिजे का? किंवा पोर्टफोलिओमध्ये त्याचं कितपत त्यांनी योगदान राखलं पाहिजे? तर याबाबत काय सांगाल? शिवाय आपण एक आणखीन असं बघतोय की म्युच्युअल फंडाचा जो AUM आता आहे तो 74 लाख कोटी आहे. आणि दुसरीकडे बघायला गेलो तर FDवर लोकांचा अजूनही खूप विश्वास आहे. FDचा जो AUM म्हणजे AUM म्हणता येईल त्याला, तो 225 लाख कोटी आहे. तर याबाबत काय सांगाल? म्हणजे संतुलन कसं इन्व्हेस्टरने साधलं पाहिजे? तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा, जो पहिला तुमचा प्रश्न होता ते खूप महत्त्वाचा आहे. की ही जी इन्स्ट्रुमेंट डायव्हर्सिफिकेशन, मी आमच्या मल्टी ॲसेट फंडबद्दल बोलताना जर म्हटलं की डायव्हर्सिफिकेशन ऑफ ॲसेट्स खूप इम्पॉर्टंट आहे. तर गोल्ड आणि सिल्वर, प्रेशस मेटल्स, बरेच लोक काय करतात की थोडंसं जरी सोनं असेल तरी ते म्हणतात की ठीक आहे, म्हणजे माझ्याकडे आहे थोडं सोनं. पण इन्व्हेस्टर्सने असा विचार केला पाहिजे की त्यांच्याकडे त्यांचा जो फायनान्शियल पोर्टफोलिओ आहे त्याचा समजा तो 100 असेल, आपण टक्क्यांच्या भाषेत बोलू, तर बऱ्याच लोकांकडे 1% जरी गोल्ड असेल तरी ते म्हणतात की मला गोल्डला एक्सपोजर आहे. पण ते माझ्या मते पुरेसं नाही आहे. आमचा ॲनालिसिस जो आहे त्याच्याप्रमाणे अर्थात म्हणजे प्रत्येक इन्व्हेस्टरची परिस्थिती वेगळी असते. एज, इन्कम, लाईफ स्टेज एटसेट्रा. पण 10 ते 20% एवढं एक्सपोजर आमच्या मते हे प्रेशस मेटल्सना असणं जरुरीचं आहे फ्रॉम अ लाँग टर्म पर्स्पेक्टिव्ह. डायव्हर्सिफिकेशन, त्यावेळेला प्रत्येक वेळेला त्याचे रिटर्न्स किती आहेत, एका वर्षात किती वरती गेलंय सोन्याचे भाव, हे इम्पॉर्टंट आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे की डायव्हर्सिफिकेशन लाँग टर्मच्या दृष्टीने, की जेव्हा इक्विटी चांगलं करणार नाही त्यावेळेला कदाचित गोल्ड, सोन्याचा परफॉर्मन्स चांगला असेल. जेव्हा इक्विटी चांगलं करणार नाही तेव्हा कदाचित फिक्स्ड इन्कम, ज्याला आपण डेट इन्स्ट्रुमेंट्स म्हणतो, FDs नव्हे, तर त्याचा परिणाम. तर हे खूप महत्त्वाचं आहे लाँग टर्मच्या दृष्टीनं. तेव्हा डायव्हर्सिफिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. आता प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टीनं काय योग्य आहे हा डिसिजन त्यांनी, ज्याला आपण फायनान्शियल ॲडवायझर्स म्हणतो, त्यांचे जे असतील त्यांच्याबरोबर डिस्कशन करून ठरवायला लागेल. कारण तुमचा इन्कम किती आहे, त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या फायनान्शियल नीड्स काय आहे, की तुम्हाला पुढे जाऊन घर घ्यायचं आहे का, किंवा मुलांची शिक्षणं, तुमच्या पोटेन्शियल लायबिलिटीज काय आहेत, कमिटमेंट्स काय आहेत, किंवा एखादा मनुष्य समजा 20-25चा असेल, आत्ताच जॉब चालू करतोय, वर्सेस कोणी आता रिटायरमेंटला आलंय. तर या दोघांसाठी आयडियल पोर्टफोलिओ सेम असूच शकत नाही कधी. तेव्हा खूप इम्पॉर्टंट आहे म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट करण्याच्या आधी की तुम्ही तुमचा फायनान्शियल प्लॅनरशी डिस्कस करून मग प्लॅन बनवायला पाहिजे आणि नंतर मग
कोणत्या प्रकारचे फंड आणि मग त्यातला कोणत्या कंपनीचा फंड, ही प्रोसेस व्यवस्थित फॉलो केली पाहिजे. आणि सॉरी, तुमचा दुसरा प्रश्न होता की एफ डीज. अजून तर एफ डीजचं कसं आहे की ट्रॅडिशनली तुम्हाला आठवत असेल 20-30 वर्षांपूर्वी आपल्या आधीच्या पिढीत 1-2 पिढ्यांमध्ये की जेव्हा स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंड्स एवढे डेव्हलप झाले नव्हते, तेव्हा इन्व्हेस्टमेंट म्हणजे बँक एफ डीमध्ये पैसे टाकायचे, हे कन्व्हेन्शन होतं. तर त्याचा आत्ता तुम्ही जे आकडे दिले ते कारण हिस्टॉरिकली तसंच होत होतं. पण गेल्या 5-10 वर्षातली ग्रोथ जर बघितली तुम्ही एफ डीमध्ये, तर तेव्हा हे क्लिअर होईल की स्टॉक मार्केट रिलेटेड इन्व्हेस्टमेंट, म्युच्युअल फंड याच्यामध्ये खूप पर्टिक्युलरली माझ्या मते पॅन्डेमिक नंतर खूप प्रचंड ग्रोथ याच्यामध्ये झालेली आहे. तर हिस्टॉरिकली जे आहेत एफ डीज ते राहणार आहेत, पण ग्रोथ वाईज माझ्या मते म्युच्युअल फंड्स जास्ती जोरात पुढे येतील. दोन्ही गोष्टी होत आहेत त्याच्यात. जे यंग लोक जे वर्कफोर्समध्ये एंटर होत आहेत त्यांच्या दृष्टीनं त्यांना ती लिगसी नाही आहे एफ डीची, तर ते सुरुवातच करताना SIP किंवा असं करतात. आणि जे 30-40-50 वर्षाचे किंवा 60 वर्षाचे त्यांना पण हळूहळू गेल्या काही वर्षात त्यांनी इक्विटीचं ट्रेंड बदलत चाललाय, ट्रेंड हळूहळू बदलत चाललाय. सर, तर हा ट्रेंड बदलतोच आहे, पण याबाबतच म्हणजे लोकांचा सगळ्यात आवडता प्रश्न की भारताचं मार्केट कुठे जाणार आहे, त्याची काय क्षमता आहे. तर एकूणच त्याबद्दल काय सांगाल की त्याच्या वाढीबद्दल आपल्या मार्केटमध्ये किती पोटेन्शियल अजून आहे? मार्केटमध्ये म्हणजे मार्केटचा आपण जेव्हा विचार करतो ना, तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की आपल्या देशाची अर्थव्यवस्था, त्याच्यानंतर आपण ज्याला कॉर्पोरेट सेक्टर म्हणतो, कंपनीज, बरोबर, आणि तिसरं मार्केट. तर या क्रमानेच विचार केला पाहिजे. तर तुम्ही भारतीय अर्थव्यवस्था आत्ता माझ्या मते गेल्या 30 वर्षात रिलेटिव्ह बेसिस म्हणजे भारत आणि बाकीच्या इकॉनॉमीज असं तुम्ही बघितलं तर रिलेटिव्ह बेसिसवर स्ट्रॉंगेस्ट पॉसिबल लेवल आहे. म्हणजे आयडियल सिच्युएशन अजून नाही आहे. आपल्याकडे फिस्कल डेफिसिट ज्याला आपण वित्तीय तूट म्हणतो ते अजून आहे, ते अजून सरप्लस झालेलं नाही. त्याप्रमाणे ज्याला आयात निर्यातीमधली जी गॅप आहे ती अजून निगेटिव्ह आहे. पण 10 वर्षापूर्वी ते नंबर्स कुठे होते आणि आता कुठे आहे, त्यात खूप इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. तर भारतीय अर्थव्यवस्था खूप चांगल्या परिस्थितीत आहे आणि पुढच्या 10-20 वर्षांचा जर विचार केला तर हे कंटिन्यू राहण्याची शक्यता आहे. कॉर्पोरेट सेक्टर, कंपनीज, त्यांची पण ज्याला आपण बॅलन्स शीट म्हणतो ती खूप स्ट्रॉंग आहे. तर त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था आणि कॉर्पोरेट सेक्टर यांचे प्रॉस्पेक्ट्स खूप चांगले आता वाटत आहेत आणि त्यामुळे मार्केट पण चांगलं करण्याची शक्यता आहे. तुम्ही जर हिस्टॉरिकली बघितलं अगदी सेन्सेक्स जेव्हापासून चालू झाला तेव्हापासून, तर साधारण 15% हा ज्याला कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रेट आपण म्हणतो पर ॲनम गेल्या 40-45 वर्षात झालेला आहे. फ्युचरच्या बाबतीत खूप अनप्रेडिक्टेबल आहे, कारण इतके सगळे वेगळे वेगळे फॅक्टर्स हे स्टॉक मार्केट रिटर्न्स एफेक्ट करतात. त्यामुळे फ्युचरबद्दल बोलणं अवघड आहे. पण आत्ताच्या घडीला या तिन्ही गोष्टींच्या दृष्टीनं प्रॉस्पेक्ट्स खूप चांगले वाटत आहेत. आणि हे फक्त मलाच वाटत नाही आहे, जे बाहेरचे इन्व्हेस्टर्स आहेत की जे भारताकडे बघतात, ज्याला आपण फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स म्हणतो, त्यांच्या दृष्टीनं पण भारताची इम्प्रूव्हमेंट गेल्या 10-20-30 वर्षामध्ये अतिशय प्रचंड आहे आणि ते चांगल्या प्रकारे त्यांना कळलेलं आहे. सर, SIP चौक आपण आत्ता बघितलं जून महिन्यामध्ये 27,000 कोटींच्या पुढे गेला आहे आणि गेल्या 4 महिन्यांचा ट्रेंड एक असाही बघितला तर इक्विटी फ्लो कमी झाला आहे. SIP वाढत आहेत पण इक्विटी फ्लो कमी झाला आहे. तर याबद्दल काय सांगता येईल आणि हे करत असताना कॅश कॉम्पोनंट किती पाहिजे लोकांनी, म्हणजे इन्व्हेस्टरने किती ठेवला पाहिजे, आणि एक म्युच्युअल फंड हाऊस म्हणून पण तुमचं काय धोरण आहे याच्याबद्दल? SIP, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे की SIP हे गेले बरेच वर्ष दर मंथ टू मंथ थोडं इन्क्रीजच होतं. ते डिप जास्ती झालेलं नाही आहे. पण ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंट कधी कधी कमी होते. जे ऑक्टोबरमध्ये मला जर आठवत असेल तर 40,000-42,000 कोटी होते, ते मेमध्ये 19,000 कोटी झाले होते आणि जूनमध्ये परत वाढले. तर नॉर्मली काय होतं की जेव्हा मार्केट, स्टॉक मार्केट मंथ टू मंथ काही महिने कसं करते त्याचा परिणाम हा लोकांवर होतो.
ग्रॉसवर होत नसेल, म्हणजे हम्म. जे पैसे टाकतात ते कंटिन्यू होत असेल, पण काही लोक पैसे काढून घेत असतील, तेव्हा आपण जर नेट फ्लो ज्याला म्हणतात, हम्म. की जे इन्व्हेस्ट करतायत आणि जे रिडीम करतायत त्याचा नेट फ्लो अफेक्ट होतो. जर मार्केट जर तुम्ही बघितलं की सप्टेंबर एंडला साधारण मार्केट पीक झालं हो. आणि त्यानंतर पुढचे 6 महिने मार्केट खालती आलं, पण जवळजवळ निफ्टी तुम्ही बघितलं तर 15% करेक्ट झाला, हो. मिड कॅप स्मॉल कॅप त्याच्याहून जास्ती करेक्ट झाली, हो. म्हणजे मार्केट थोडं साईडवेज होतं आणि डाऊन होतं. हम्म. तर त्याचा परिणाम नक्कीच इन्व्हेस्टर्सवर होतो, की लोक म्हणतात की मी टाकले होते 3 वर्षापूर्वी, आता चांगला मला रिटर्न मिळाले, थोडे पैसे काढून घेऊया. हे नेहमीच होत राहतं. पण मीडियम टू लॉंग टर्म जर तुम्ही बघितलं, आपण म्हटलं की पॅन्डेमिक नंतर खूप इम्प्रूव्हमेंट झाले फ्लोजमध्ये. आम्हाला असं वाटतं की पुढचे 5-10 वर्ष आणखीन प्रचंड हे आकडे वाढणार आहेत. आत्ताच्या घडीला तुम्ही बघितलं म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला नंबर हा माहितीच असेल, 5.5 कोटी लोक फक्त म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतात. बरोबर. देशामध्ये की ज्याची लोकसंख्या आपली 140 कोटी आहे, कोटी आहे. त्याचे तुम्ही म्हणजे हा 5.5 कोटी नंबर अजून 10 वर्षांनी 11 कोटी का नाही होणार? सहज होऊ शकेल. बरोबर. त्यामुळे पोटेन्शियल खूपच आहे, नो डाऊट. आणि कॅश लेवलबद्दल म्युच्युअल फंड स्कीम्सबद्दल मी सांगू शकतो. आमची पॉलिसी अशी आहे, प्रत्येक म्युच्युअल फंड हाऊसची पॉलिसी वेगळी असते. आमची पॉलिसी अशी आहे की आमचे जे ओपन एंडेड फंड्स आहेत, की ज्याच्यामध्ये लोक कधीही पैसे टाकू शकतात किंवा काढून घेऊ शकतात, हम्म. तर आम्ही त्याच्यामध्ये कॅश अजिबात जास्ती ठेवत नाही. नॉर्मली 3 ते 5% कॅश असते, रिडम्शन्स आली तर ते घेण्यासाठी किंवा स्टॉक्स घेण्यासाठी. इंडिव्हिज्युअल तुम्ही म्हणालात की किती कॅश ठेवायला पाहिजे, हा निर्णय प्रत्येक व्यक्तीने आपल्या प्लॅनरशी डिस्कस करून ठरवायला पाहिजे. ओके सर, लार्ज कॅप आणि म्हणजे लार्ज कॅपमध्ये कायमच ओघ कायमच राहिलेला आहे, पण मिड कॅप आणि स्मॉल कॅप आतापर्यंत भरपूर रिटर्न्स त्यांनी दिले आहेत लोकांना, पण गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांचा परफॉर्मन्स जरा ढासळला होता आणि आता पुन्हा जानेवारीपासून आतापर्यंत 40-45 हजार कोटी आलेले आहेत. तर तुम्ही जसं म्हणालात की पर्सनल इन्व्हेस्टमेंट जसं करतो माणूस त्यानुसारच त्याकडे फोकस असला पाहिजे, बरोबर. पण सध्या त्यामधला ट्रेंड कसा आहे, काय सांगाल याच्याबद्दल? गेल्या सप्टेंबरपर्यंत आमचा कॉल असा होता की आमच्या मते लार्ज कॅपमध्ये, ज्याला इंग्लिशमध्ये रिस्क रिवॉर्ड म्हणतात, ते जास्ती चांगले होते. तर आम्ही मिड कॅप आणि स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये आम्ही आमच्या इन्व्हेस्टर्सना सांगत होतो की तुम्हाला जर करायचं असेल ते फक्त तुम्ही SIPनी करा, कारण त्याच्या 1.5-2 वर्ष आधी मिड कॅप आणि स्मॉल कॅप खूप चांगले त्यांचा परफॉर्मन्स होता कम्पेअर्ड टू लार्ज कॅप. रिस्क रिवॉर्ड खूप अनफेवरेबल होता मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये. पण गेल्या 6-7 महिन्यांबद्दल मी जसं म्हटलं की 6-7 महिन्यामध्ये खूप करेक्शन आपण मार्केटमध्ये बघितलेलं आहे. लार्ज कॅप जवळजवळ 15% खालती होत्या, पण मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये करेक्शन इंडेक्स लेवलला जवळजवळ 20% होतं आणि इंडिव्हिज्युअल स्टॉक्स लेवलला खूप जास्ती होतं. त्यामुळे आत्ताचा आमचा आम्ही जे सांगतोय, ॲडवाईस देतोय, सल्ला देतोय की लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप या तिन्ही कॅटेगरीज आता चांगल्या वाटतात. त्यामुळे आम्ही इन्क्रिमेंटली लोकांना सांगतोय की तुम्हाला ज्याला मल्टी कॅप मॅन्डेट जी असते, की ज्या बॅलन्स्ड आहेत, की ज्याच्यामध्ये तुम्हाला तिन्ही कॅटेगरीजचं तुम्ही करू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट करायला देखील हरकत नाही. युनियन म्युच्युअल फंडाचे सध्या कुठले नवीन म्युच्युअल फंड येणार आहेत किंवा आधीचे कुठले म्युच्युअल फंड्स आहेत सध्या म्हणजे लोकांसाठी अवेलेबल आहेत? आता सध्या काही असं प्लॅन नाही आहे, पण आम्ही तुम्हाला 2-3 की जे गेल्या काही महिन्यांमध्ये आम्ही लॉन्च केले. एक म्हणजे मल्टी ॲसेट फंड, जो मी सांगितला की ज्याच्यामध्ये तुम्हाला इक्विटी, फिक्स्ड इन्कम म्हणजे डेट आणि सोनं आणि चांदी, गोल्ड, प्रेशस मेटल्स, या तिन्हीला तुम्हाला एक्सपोजर मिळू शकतं. हा आम्ही लॉन्च केला आणि त्याच्यानंतर आम्ही आमचा स्वतःचा गोल्ड ETF पण लॉन्च केला. ओके. तर हे 2 फंड्स आणि इनोव्हेशन फंड पण आम्ही आधी लॉन्च केला होता. तर आमच्याकडे खूप फंड आहेत, पण हे लास्ट काही वर्षांमध्ये किंवा महिन्यांमध्ये लॉन्च केलेले हे 2-3 फंड्स. सर, FIIचा विषय मगाशीच निघाला होता. FII जोपर्यंत परत येत नाही तोपर्यंत मार्केट कॅपला वर जाणार नाही असं बऱ्याचदा म्हटलं जातं. पण तेवढंच DIIने जे देशांतर्गत आपले इन्व्हेस्टर्स त्यांनी खूप सपोर्ट केला आहे, त्यामुळे बाजार पुन्हा म्हणजे ऑल टाईम हायच्या जवळच आहे. पण तुम्ही याबद्दल काय सांगाल की बाजार कधी युटर्न घेईल? पुन्हा नवीन हाय कधी जाऊ शकतो? खरं म्हणजे तसं उत्तर तर ब्रह्मदेव पण देऊ शकत नाही, असं एक टिपिकल सगळं उत्तर ठरलेलं असतं. पण एकूणच तुम्ही जसं सांगितलं की भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती चांगली आहे, म्हणजे खूप सगळ्यात जास्त फास्टेस्ट आपली इकॉनॉमी आहे.
पण एकूणच मार्केटबद्दल काय वाटतं तुम्हाला, की यापुढे कसं राहील? तुम्ही बरोबर म्हणाल, मी काही ज्योतिषी नाही आहे, त्यामुळे मी काय होईल सांगू शकत नाही. तर आम्ही अंदाज बांधू शकतो फक्त. हं. पण मी तुम्हाला तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा सांगितलात, की फॉरेन इन्व्हेस्टमेंटबद्दल. हे जर तुम्ही 5-10 वर्षापूर्वीचे जर नंबर्स बघितलेत, तर अशी परिस्थिती होती, की आपलं मार्केट हे पूर्णपणे मार्केट वरती जाणार का खालती जाणार, हे हं. पूर्णपणे बाहेरच्या इन्व्हेस्टर्सवर, फॉरेन इन्व्हेस्टर्सवर अवलंबून होतं. कारण जो डॉमिनेटिंग फॅक्टर मार्केटमध्ये हा फॉरेन इन्व्हेस्टमेंट्सचा होता. आणि जर तुम्ही निफ्टीचा चार्ट बघितला, तर मी तुम्हाला एक थोडक्यात 1994 पासनं पुढचे 15 वर्ष निफ्टीमध्ये 7 वेळा त्या 15 वर्षात 20% करेक्शन आलं कमीत कमी. ओके. आणि त्या बऱ्याच कारण त्याचं हे बाहेर होतं, भारताच्या बाहेर होतं. हं. काहीतरी ग्लोबल क्रायसिस झाला. का झालं असं? कारण फॉरेन इन्व्हेस्टर जेव्हा काही निगेटिव्ह डेव्हलपमेंट झाली, तेव्हा फॉरेन इन्व्हेस्टर्सनी पैसे भारतातल्या मार्केटमधनं काढून घेतले. त्यामुळे मार्केटचं करेक्शन झालं. हेच जर तुम्ही पुढचे 15 वर्ष बघितली, समजा 2006 ते 2024-25, त्या 15 वर्षामध्ये अशी करेक्शन्स फक्त 3 वेळा झाली. म्हणजे पूर्वी सुरुवातीच्या काळापासून 15 वर्षात जर दर 2 वर्षांनी करेक्शन व्हायचं, आता गेल्या 15 वर्षात 16 वर्षात आपण बघितलं की फक्त तीनदा करेक्शन झालं. याच्यामागे एक कारण हे आहे की जे मी तुम्हाला सांगितलं की भारतीय अर्थव्यवस्था खूप मजबूत झालेली आहे. त्याच्याच बरोबर खूप महत्त्वाचं की डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स, म्हणजे तुमच्या ऑडियन्समधले इन्व्हेस्टर्स जे डायरेक्टली इन्व्हेस्ट करतात किंवा म्युच्युअल फंड्सच्या थ्रू इन्व्हेस्ट करतात, हा आता खूप मोठा फोर्स झालेला आहे की ज्याला आपण म्हणतो की काउंटर वेलिंग फोर्स झालेला आहे. फॉरेनर्स, तुम्हाला आठवत असेल की एक 9-10 महिन्याचा पिरियड असा होता पॅन्डेमिक नंतर की फॉरेन इन्व्हेस्टर्सनी खूप पैसे काढून घेतले होते. बरोबर. म्हणजे बिलियन डॉलर्सच्या भाषेत बघितलं $35 to $40 बिलियन हा खूप मोठा नंबर आहे. पण त्यावेळेला ते सगळं त्यांचं सेलिंग हे डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स आणि म्युच्युअल फंड्सनी पूर्णपणे ॲब्सॉर्ब केलं. त्यामुळे मी असं सांगू इच्छितो की 5-10 वर्ष 20 वर्षांपूर्वीची स्थिती होती त्यापेक्षा आता आपलं मार्केट हे जास्ती स्ट्रॉंग आहे. कारण त्याला 2 स्ट्रॉंग सपोर्ट्स आहेत, एक फॉरेन इन्व्हेस्टर्स आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स. हे खूप महत्त्वाचं आहे, ॲप्रिशिएट करणं खूप महत्त्वाचं आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्स गेले 3.5-4 वर्ष तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं एकत्र नंबर्स, मंथली नंबर्स केले, तर 3.5-4 वर्षात फॉरेन इन्व्हेस्टर्सनी काहीच इन्व्हेस्ट नाही केले इंडियामध्ये. म्हणजे इन अ वे दे आर ऑन अ स्ट्राईक असं म्हणता येईल. आमची आता अशी अपेक्षा आहे, ज्या काही घटना गेल्या काही महिन्यात घडल्यात, पर्टिक्युलरली एप्रिलमध्ये झाल्या, त्यानंतर आमची अशी अपेक्षा आहे की फॉरेन इन्व्हेस्टर्स जे 4 वर्ष दूर राहिले, आणि फक्त भारतापासून दूर राहिले असं नाही आहे, ज्याला ग्लोबल इमर्जिंग मार्केट्स म्हणतात, की ज्याच्यामध्ये चीन आहे, ब्राझील आहे, ही जी कॅटेगरी आहे त्यामध्येच पैसे गेले 4 वर्ष विशेष आले नव्हते. आता आमची अशी अपेक्षा आहे की त्या कॅटेगरीमध्ये पैसे आता यायला सुरुवात होईल आणि त्याचा भारताला पण फायदा होईल. कारण त्या कॅटेगरीमध्ये भारत हे सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात मोठं त्यातलं इंडेक्स चीन आहे, पण त्याच्या खालोखाल भारत आहे. तर आमची अशी अपेक्षा आहे की पुढच्या काही वर्षामध्ये फॉरेनर्सचा पैसा पण आतमध्ये येईल आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सचा पैसा तर येतच राहील. त्यामुळे या 2 गोष्टी खूप पॉझिटिव्ह मार्केटच्या दृष्टीने आहेत. सर, याला जोडूनच असा प्रश्न आहे की बऱ्याचदा शेअर बाजार जेव्हा पडतो तेव्हा इन्व्हेस्टर्स शेअर्स विकत घेतात आणि तो फायदा करून घेतात. म्युच्युअल फंड धारकांसाठी असं काय, म्हणजे त्यांनी काय स्ट्रॅटेजी केली पाहिजे? जेव्हा मार्केट पडलं त्यांनी कसा फायदा घेतला पाहिजे, काय सांगाल याबद्दल? म्हणजे जे सामान्य गुंतवणूकदार आहेत त्यांनी कशी स्ट्रॅटेजी त्यावेळी आखली पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्यांना स्वतःला जास्ती स्टडी करायला वेळ नाही, अभ्यास करायला वेळ नाही आहे, त्यांनी म्युच्युअल फंडच्या थ्रूच माझ्या मते इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले पाहिजे. आणि सगळ्यात बेस्ट हे SIPs आहे माझ्या मते. एस्पेशली जे सॅलरीड एम्प्लॉईज आहेत की ज्यांना मंथली सॅलरी येते, त्यांना माझ्या मते SIP हा बेस्ट ऑप्शन त्यांच्या दृष्टीने. याचं कारण मार्केटमध्ये ना व्होलेटिलिटी, ज्याला आपण चढ उतार ही होत राहते नेहमी. लॉंग टर्म ट्रेंड हा पॉझिटिव्ह आहे, तुम्ही गेल्या 40-42 वर्षातला, पण तो कधीच एका लाईनमध्ये नसतो, वरती खालती होतच असतं, ॲन्युअली होत असतं, क्वार्टरली. तुम्ही मंथली जरी बघितले तेव्हा
तर SIP हा एक चांगला माध्यम आहे की ज्याच्यातनं ॲक्च्युली तुम्ही म्हणजे ज्याला म्हणतो व्होलॅटिलिटीला बरेच लोक घाबरतात चढ उताराला, पण तुम्हाला जर त्याचा फायदा करून घ्यायचा असेल तर SIP हा खूप चांगला ऑप्शन आहे. तर माझ्या मते ते एक बेस्ट आहे. पण त्याच्याच बरोबर जेव्हा मार्केट काही आता समजा तुम्हाला आठवत असेल मार्च 2020 मध्ये पॅन्डेमिकमुळे 25% मार्केट एका महिन्यात, तर त्यावेळेला खरं मी आता सांगतोय पण हे करणं फार कमी लोकांना जमतं की कारण त्यावेळेला एवढी लोकांच्या मनात भीती असते. पण त्यावेळेला ॲक्च्युली तुम्ही तुमचा ज्या कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करत राहात त्याच्यामध्ये आणखीन पैसे टाकले पाहिजे. पण ते म्हणजे हे म्हणणं सोपं आहे, करणं खूप कठीण आहे. कारण त्यावेळेला खूप निगेटिव्हिटी असते. पण ते शक्य पण आहे. पण ते शक्य आहे. तर तसं खरं करायला पाहिजे जर तुम्ही तेवढं धैर्य गोळा करू शकलात तर. पण SIP तर नक्कीच म्हणजे हे 80-90% इन्व्हेस्टर्स जे आहेत ना त्यांच्या दृष्टीने SIP हे ग्रेट सोल्युशन. सर याच्यामध्ये मला थोडंसं आणि सॉरी मी एक दुसरं सांगू, बऱ्याच लोकांची काय चूक होते की SIP चालू करतात समजा जॉबला लागल्यानंतर 25-26ला आणि मग ना ते विसरून जातात. विसरून जाणं ही चांगली गोष्ट आहे, तुमचा पैसा कंपाऊंड होईल. पण जसा तुमची सॅलरी वाढते, इन्कम वाढतो, तशी ती SIPचा अमाऊंट पण वाढवला पाहिजे. टॉपअप केलं पाहिजे नाही तर लोक विसरून जातात. आणि मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं की तुम्ही जेव्हा तुमच्या फायनान्शियल इन्व्हेस्टमेंटचा विचार करता तेव्हा पर्सेंटेज ऑफ टोटल असा विचार केला पाहिजे की त्यावेळेला समजा 10-20% तुम्ही टाकले असेल आणि सॅलरी वाढली आणि आता ते समजा 5% झाले तर ते परत रिस्टोअर करायला पाहिजे. टॉपअप करणं फ्रॉम टाइम टू टाइम खूप महत्त्वाचं आहे. सर शेवटचे 2 प्रश्न आपण घेऊया. कालच एका म्युच्युअल फंड हाऊसचाच एक रिपोर्ट होता. त्यामध्ये भारताचं जे आत्ताचं AUM आहे म्युच्युअल फंड इंडस्ट्री 74 लाख कोटी आहे आणि आपण USचं बघितलं तर 29 ट्रिलियन डॉलर आहे. तर म्हणजे खूप मोठा याच्यामध्ये जे अंतर आहे जे आपल्याला तिथपर्यंत गाठायला किती वर्ष लागतील सांगता येत नाही. पण म्युच्युअल फंड इंडस्ट्री म्हणून एक आपलं काही अडचणी आहेत का किंवा काही आव्हानं अजूनही आहेत का, तर त्याबद्दल काय सांगाल आपण? माझ्या मते हे कंपॅरिझन तुम्ही केलं ते आपल्याला कुठपर्यंत जायचंय म्हणजे ॲस्पिरेशनच्या दृष्टीने चांगलं आहे. पण ही रेस जी आहे ना ती त्यांनी आपल्या आधी 40 वर्ष धावायला सुरुवात केली. त्यामुळे कंपॅरिझन 1960s-70s मध्ये तिकडे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणं मोठ्या प्रमाणावर चालू झालं. तिकडचे जे पेन्शन प्लॅन्स आहेत की ज्याच्या थ्रू बरेच पैसे येत आहेत त्यामुळे त्याने आपल्या आधी खूप चालू केलंय. माझ्या मते आपण खूप चांगल्या गतीने पर्टिक्युलरली पॅन्डेमिक नंतर पॉप्युलॅरिटी खूप वाढली आणि नुसती पॉप्युलॅरिटीने लोकांना अनुभव आला बरोबर की आपण इन्व्हेस्ट केले त्याचे पैसे कसे ग्रो होत आहेत. तर माझ्या मते हा टेम्पो चालू राहील. जसं आपण म्हटलं तसं की आता फक्त 5.5 कोटी लोक ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतात. तर हा आकडा सहज दुप्पट व्हायला काहीच म्हणजे 10 वर्ष मी कदाचित जास्तीच म्हणत असेल, कदाचित 5 वर्षात सुद्धा होऊ शकेल. तर त्याच्यामुळे AUM टोटल वाढेल, आपलं मार्केट वाढेल. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं हे आपण कधी विसरायला नको की अल्टिमेटली स्टॉक मार्केट हे कॉर्पोरेट सेक्टरचं रिफ्लेक्शन आहे. कारण अल्टिमेटली ओनरशिप इंटरेस्ट ज्याला म्हणतो, भागधारक आपण म्हणतो की तुम्ही ओनरशिप इंटरेस्ट होतात म्हणजे कॉर्पोरेट सेक्टरचं रिफ्लेक्शन. आणि कॉर्पोरेट सेक्टर अल्टिमेटली हे पूर्ण आपल्या अर्थव्यवस्थेचा भाग आहे. त्यामुळे जोपर्यंत अर्थव्यवस्थाची दिशा आणि गती चांगली आहे तोपर्यंत उतार चढाव तर होत राहतील, पण लॉंग टर्म डायरेक्शन ही नक्कीच चांगली पॉझिटिव्ह. त्यामुळे म्हणजे परत आपण जर 2-3 वर्षांनी भेटलो अशाच इंटरव्ह्यूसाठी तर हा नंबर खूप मोठा झालेला असेल. सर शेवटचा प्रश्न आहे की जे नवीन इन्व्हेस्टर्स येतात किंवा जे तरुण आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल की त्यांची इन्व्हेस्टमेंट पॅटर्न त्यांनी कसा आखला पाहिजे? सांगता प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल कदाचित वेगवेगळं असू शकतं, पगार, सॅलरी म्हणजे वगैरे, पण त्यानुसार सुरुवात कशी झाली पाहिजे कुठल्याही इन्व्हेस्टरची? तर मी तुम्हाला मागच्या एका प्रश्नाचा हे करताना म्हटलं की सगळ्यात पहिली स्टेप आहे ना इन्व्हेस्टमेंट करण्याची. बऱ्याच लोकांचं काय होतं चला आता तंत्रज्ञान एवढं विकसित झालंय की प्रत्येकाला मोबाईल फोनमधनं पण स्टॉक पण पटकन घेता येतो, म्युच्युअल फंडमध्ये पण पटकन इन्व्हेस्ट करता येतं. आणि त्याच्यात नॉर्मली काय होतं की गेल्या वर्षभरात कोणते फंड चांगले करतायत हा एक क्रायटेरिया बऱ्याच लोकांचा ठरतो, एस्पेशली जे डायरेक्टली इन्व्हेस्ट करतात त्यांच्यासाठी. पण माझ्या मते हे खूप महत्त्वाचं आहे, एस्पेशली कारण या सवयी तरुण वयात लागणं खूप महत्त्वाचं आहे की
पहिली स्टेप अशी आहे की तुमची जे काही सर्कमस्टन्सेस असतील, तुम्ही म्हणालात तसं प्रत्येकाचे पगार वेगळे असतील, किंवा कोणत्या क्षेत्रात तुम्ही काम करताय, प्रत्येकाच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत, बरं. तर त्या दृष्टीनं फायनान्शियल प्लॅनर शी डिस्कस करून तुम्ही प्लॅन ठरवायला पाहिजे. बरं. त्याच्याप्रमाणे तुम्हाला ॲसेट ॲलोकेशन ठरवायला पाहिजे की कोणी यंग आहे समजा की त्याचा इक्विटी पर्सेंटेज खूप जास्ती असू शकेल, कारण तो रिस्क घेऊ शकतो, कारण तो जो नुकताच समजा नोकरीला लागलाय तो पुढच्या 30-40 वर्षांचा विचार करतोय. बरं. तर पण ते प्लॅनिंग ही पहिली स्टेप आहे आणि त्याच्यासाठी म्हणजे आपण बाकी सगळ्या गोष्टींसाठी सहजपणे जो तज्ज्ञ असतो त्याची, म्हणजे तुम्हाला काही हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम असेल तर आपण डॉक्टरांकडे जातो, जर काही दुसऱ्या वकिलाकडे जातो, काही प्रॉपर्टी डील वगैरे करायचं असेल, पण इन्व्हेस्ट करताना आपण स्वतःच करायचा प्रयत्न करतो. तर ते न करता त्या क्षेत्रातले ते तज्ज्ञ आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्फिडंट वाटतं, तुमच्या फॅमिलीच्या रिलेटेड आहेत, ती पहिली स्टेप कधीही गाळता कामा नये, कारण त्यामुळे ज्या चुकी होतात ना त्यानंतर कॉस्टली ठरू शकतात खूप. तर ती सगळ्यात महत्त्वाची आहे आणि खूप लवकर चालू करणं महत्त्वाचं आहे की जितक्या तुम्ही लवकर चालू करता तितके जास्ती वर्ष तुमचा पैसा ग्रो, कंपाऊंड ज्याला म्हणतो आपण, तो होतो. आणि तिसरं तुम्हीच योग्य सांगितलं ते की वेळोवेळी टॉपअप करणं पण महत्त्वाचं आहे. आणि विचार करताना म्हणजे तुमचा इन्कम काही असो, पर्सेंटेजमध्ये विचार केलेला कधीही चांगला. की माझ्याकडे 100 असतील तर त्याच्यामध्ये माझ्याकडे इक्विटी 40 आहे. ॲब्सोल्यूट न विचार करता तुम्ही पर्सेंटेजमध्ये विचार करा की त्यामुळे या चुका नाही होणार ऑफ अंडर इन्व्हेस्टमेंट. सर, फायनान्शियल ॲडवायझर खूप महत्त्वाचा आहेच. आपल्याकडे बऱ्याचदा लोक खूप म्हणजे अनाठाई खर्च करत असतात, पण फायनान्शियल प्लॅनरला पैसे देत नाही, म्हणजे एखादं प्लॅनिंग करताना. पण जो विचार केला जातो की म्हणजे म्युच्युअल फंडचा मला घ्यायचा आहे, किंवा मला सुद्धा बऱ्याचदा फोन येतात या क्षेत्रात असल्यामुळे की कुठले म्युच्युअल फंड चांगले आहेत, तर लोकांचा एक अप्रोच असतो की ज्याची रिटर्न सगळ्यात जास्त आहे तो तुम्ही आत्ता घ्या, किंवा आत्ता ज्याची रिटर्न कमी आहेत तो पुढे वाढेल म्हणून तो घ्यायला सांगतात. तर हा विचार कसा केला पाहिजे साधारणतः? नाही, ते कसं आहे माहिती आहे, प्रत्येक जो तज्ज्ञ आहे त्याची प्रत्येकाची स्टाईल वेगळी वेगळी असते. तर त्याप्रमाणे की त्यांच्या क्लायंटसाठी काय पास्टमध्ये वर्क झालंय त्याप्रमाणे ते ॲडवाईस देतील. त्यामुळे वेगळे वेगळे लोक वेगळा ॲडवाईस देतील. म्हणून तुम्ही करताना की ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे, की फॅमिली ओळखता, पण महत्त्वाचं आहे, कारण ते जे पॅरामीटर्स बघतात. आणि महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला म्हटलं तसं की 25 वर्षाची व्यक्ती आणि 40 वर्षाची व्यक्ती याला ॲडवाईस सेम असूच शकत नाही. बरोबर. कारण तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज वेगळ्या आहेत, म्हणजे लाईफस्टाईल, स्टेज ऑफ लाईफ वेगळी वेगळी आहे, गरजा वेगवेगळ्या. तर प्रत्येक तज्ञ, जसं तुम्ही 4 डॉक्टरांकडे गेलात, ॲडवाईस थोडा थोडा वेगळा त्याच्या असेल, तसंच तज्ज्ञांचं पण आहे. पण ॲटलिस्ट त्याच्या मागे काहीतरी कारण असेल की त्यांना त्यांच्या आधीच्या क्लायंट्सच्यासाठी व्हॉट हॅज वर्क. सर, धन्यवाद, तुम्ही आज आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल आभारी आहे. सरांनी आज सांगितलंय की फायनान्शियल ॲडवायझर हा खूप महत्त्वाचा रोल तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये निभावतो. शिवाय SIP नियमित केली पाहिजे, आणि नुसतं SIP करून उपयोग नाही आहे, तर त्याचा टॉपअप पण केला पाहिजे. त्यामुळे या गोष्टी आपण लक्षात ठेवूया आणि आपली गुंतवणूक वाढवूया. धन्यवाद.